नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भात हे पूर्ण जगाचा विचार करता आहे मुख्य अन्नधान्य पीक आहे। भाताच्या रोपांची लावणी ही पारंपरिक पद्धतीने नर्सरी करून केले जाते। हे खूप वेळ खाऊ काम आहे, हे खूप कष्टाचं काम आहे व यास पुष्कळ मजुरांची आवश्यकता असते। हे काम कमरेत वाकून करावे लागते। भाताच्या रोपांची लावणी करत असताना हाताच्या बोटांना इजाही होते। या सर्व बाबींवरती पर्याय म्हणजे यांत्रिक भात लागवड। जगभरातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी स्वयंचलित भात लावण्याची यंत्र विकसित केली आहे। ही यंत्र वजनाने व आकाराने मोठी आहेत। या यंत्रांसाठी एक विशिष्ट प्रकारची चटई पद्धतीची रोपवाटिका लागते। हे यंत्र वापरत असताना जमिनीचे क्षेत्र हे मोठे असले पाहिजे, सपाट असली पाहिजे जमीन। आपण जर कोकणाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे डोंगर उताराची खाचरांची शेती। तर ह्या छोट्या छोट्या खाचरांच्या शेतीसाठी उपयुक्त असे मनुष्यचलित भात लावणी यंत्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे विकसित करण्यात आले आहे। आपण आता या मनुष्यचलित भात लावणी यंत्राविषयी माहिती घेऊया। या यंत्रासाठी स्पेशल अशा चटई रोपवाटिकेची आवश्यकता नाही। या यंत्राला 2 ट्रे आहेत। या ट्रेवरती जी भातांची रोपे आहेत ती रोपे मुळे स्वच्छ करून ठेवली जातात। या यंत्राने 2 ओळीमध्ये भाताच्या रोपांची लावणी केली जाते। या 2 ओळीमधील अंतर 20 सेंटीमीटर असते व लावणी करत असताना 2 चुडांमधील अंतर सरासरी अंतर हे 14 सेंटीमीटर असते। 2 ओळीमधील अंतर हे फिक्स ठेवल्यामुळे आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी किंवा पुढे खते जर यांत्रिक पद्धतीने द्यायची झाल्यास ते सोपे पडते, सोयीस्कर पडते। या यंत्राच्या वापरासाठी जी रोपवाटिका लागते त्या रोपवाटिकेचे वय साधारणतः 16 ते 22 दिवसाची इतकी असली पाहिजे। रोपांची उंची साधारणतः 16-17 सेंटीमीटरपर्यंत असायला पाहिजे। रोपं जास्त वाढली असेल तर त्याचे शेंडे आपण कट करू शकतो। शेंडे कट केल्याने रोपाच्या वाढीवरती कुठलाही विपरीत परिणाम होत नाही। त्याचप्रमाणे रोपाची जी जाडी आहे, स्टेम डायमीटर हा 2 ते 3 मिलीमीटर इतका असला पाहिजे। जी लावणी केली जाते ती 2 प्रकारच्या मेकॅनिझमनी केली जाते। एक म्हणजे पिकिंग, म्हणजे त्यामध्ये चिमटे आहेत। चिमट्याच्या सहाय्याने भाताची रोपे ही पकडली जातात व चिमट्याच्या सहाय्याने पकडलेली रोपे ही खाली जातात व ती चिखलामध्ये पट्टीच्या सहाय्याने रोवली जातात। या यंत्राला चालवण्यासाठी 2 प्रकारचे हँडल आहे। एक म्हणजे क्रँकिंगचा हँडल आणि सेकंड आहे तो म्हणजे तो हँडल पकडून आपल्याला यंत्राला चिखलणी केलेल्या शेतामध्ये मागे मागे अलगदपणे ओढत घेऊन जावे लागते। या यंत्राच्या वापरासाठी उथळ प्रकारची चिखलणी करणे अत्यंत आवश्यक आहे। खूप जास्त जर खुली असेल तर चिखलणी केलेल्या शेतातील गाळ त्या यंत्रावरती येतो। मातीच्या प्रकारानुसार जो सेटलमेंटचा पिरियड आहे तो ठरतो। जर भारी प्रकारची माती असेल, मध्यम असेल आणि हलक्या प्रकारची माती असेल, जर क्ले टाईपची किंवा भारी प्रकारची माती असेल तर 48 तास लागतात। जर मध्यम प्रकारची असेल तर 24 तास लागतात सेटलिंगसाठी, सेटलमेंटसाठी। आणि रेवसट किंवा हलक्या प्रकारची माती असेल तर अतिशय लवकर ती माती ही सेटल होते। रेवसट प्रकारची माती असेल तर चिखलनंतर लगेचच भात रोपांची यांत्रिक पद्धतीने किंवा या यंत्राच्या सहाय्याने लावणी करता येते। या यंत्राच्या सहाय्याने ताशी 2 ते 2.5 गुंठे क्षेत्रावरती भात रोपांची लावणी करता येते। या यंत्राची एक सक्सेस स्टोरी आहे। माणगावची इथेच एक निजामपूर म्हणून गाव आहे, तर तिथले एक शेतकरी आहेत श्री घोडके म्हणून। त्यांनी हे यंत्र आपल्याकडून खरेदी केलं या सीझनलाच आणि या यंत्राच्या सहाय्याने त्यांनी त्यांची सर्व भात शेतीची लावणी केली। त्यांनी 4 मजुरांचा उपयोग केला। 2 महिला होत्या, ते रोपं काढून देऊन स्वच्छ करून देऊन मुळं साफ करून त्या पुरवत होत्या आणि 2 जे पुरुष होते ते यंत्र चालवण्यासाठी होते। 1 दिवसामध्ये साधारणतः त्यांनी 15 ते 20 गुंठे क्षेत्राची लावणी केली। कोकणातील छोट्या छोट्या खाचरांच्या शेतीसाठी, डोंगर उताराच्या शेतीसाठी भात लावणी करता शेतकऱ्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे विकसित झालेले मनुष्यचलित भात लावणी यंत्राचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग करावा अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनी।